मागील सव्वा महिना झालं प्रचार सुरू आहे काँग्रेस पक्षाचा आणि त्या काँग्रेस पक्षामध्ये असं पाहायला मिळतंय की माजी पालकमंत्री लातूरचे दिलीपराव देशमुख आणि त्यांचे दोन पुतणे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे प्रचारामध्ये उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात ते प्रचार करतायत आणि सर काय सांगाल? नंतर नाही त्यांचे सगळं पहिल्यांदा सुरुवात तुमच्याकडून करायची, ठीक आहे, काय सांगाल कशा पद्धतीची यंत्रणा सुरू आहे? आज महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता लातूर येथे होते आहे आणि डॉक्टर शिवाजी काळगे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारामध्ये आघाडी घेतली होती आणि आज शेवटच्या टप्प्यामध्ये ही प्रचार आता येऊन ठेपलेला आहे। मला असं वाटतं आघाडी कायम आहे आणि लोकांनी निर्णय केलेला आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचा। जिल्ह्याभरात तुम्ही फिरलात, राज्यातही फिरलात, नेमकं या निवडणुकीमध्ये वेगळं पण काय आहे, काय अनुभव आला? मतदार बोलतायत, म्हणजे मतदारांची जी फसवणूक झाली आहे किंवा निराशा झाली आहे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडनं, त्यावर मतदार हा बोलतोय आणि मतदार आपलं मत व्यक्त करतोय, नाराजी व्यक्त करतोय आणि ही नाराजी मतदानामध्ये प्रकट होईल असा आम्हाला विश्वास आहे। तुम्ही राज्यात फिरले आहेत, आता ते लातूरमध्ये बऱ्याच भागामध्ये तुम्ही लातूर जिल्ह्यात फिरतायत, नेमकं यावेळेस काँग्रेसचा कार्यकर्ता खूप उत्साहानं समोर आलेला आहे। गेल्या दोन निवडणुकीत उत्साह दिसत नव्हता, नेमकी आता काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत? आणि हा उत्साह कार्यकर्त्यामधला जो आहे तो मतदारांचा जो पाठिंबा त्याला मिळतोय त्याचं कारण आहे, त्याच्या उत्साहाचं। कार्यकर्ता लोक त्याच्या पाठीशी उभे राहिले की कार्यकर्ता हा उत्साही होत असतो आणि म्हणून ते मूळ कारण आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांनी जे काँग्रेस गॅरंटी कार्ड हे भारतापुढं मांडलेलं आहे किंवा ठेवलं आहे त्याला पसंती मिळते आहे। जे 5 न्याय आणि 25 गॅरंटी काँग्रेसनं दिलेल्या आहेत त्याला मतदारांनी स्वीकारलेलं आहे, त्याच्यावर चर्चा होते आहे, त्याच्यावर मत व्यक्त करतायत आणि काँग्रेस गॅरंटी कार्डमध्ये जे मुद्दे काँग्रेसनं मांडलेले आहेत ते मुद्दे त्यांना हवेहवेसे वाटत आहेत। उद्या हे सगळे मुद्दे कायदे होतील आणि ते लागू होतील आणि त्याची ते वाट पाहत आहेत। संपूर्ण कुटुंब तरी निवडणूक प्रचारात होतं, आता भैया पण लातूर ग्रामीणच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात फिरले नाही। आता काँग्रेसमध्ये गेली अनेक दशकं आम्ही कार्यरत आहोत आणि काँग्रेसच्या विचाराचं हे घर आहे किंवा कुटुंब आहे आणि आमचा परिवार हा बलाढ्य आहे, त्यामुळं आम्ही सारेच याच्यामध्ये नेहमी लोकहितासाठी स्वतःला झोकून देतो आणि पक्षाचा विचार हा सामान्य माणसापर्यंत कसा प्रभावीपणे आपल्याला घेऊन जाता येईल यासाठी आम्ही सारेच प्रयत्न करत असतो। मला असं वाटतं की देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका जेव्हा जाहीर होतात आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असतं जनजागृती करणं आणि म्हणून आम्ही तो छोटासा प्रयास करतो असं मला वाटतं। धीरजी, कशा या निवडणुकीचं वेगळे पण काय आहे, काय सांगाल? कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जात आहेत? ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं लोकांची जनतेची प्रश्न प्रामुख्यानं पुढे येत आहेत। माध्यमांवर किंवा प्रचाराच्या माध्यमातून चर्चा वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून नेहमी झालेला आहे, पण ह्यावेळेस लोकांनी निवडणूक हातात घेतल्यासारखं आम्हाला जाणवतं आहे आणि लोक आपल्या प्रश्नांसाठी आपल्या गरजांसाठी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि 10 वर्ष जे केंद्र शासन काम करत होतं त्या सगळ्या फसव्या आश्वासनाला कंटाळून ह्यावेळेस ते एक पर्याय निवडतील आणि डॉक्टर शिवाजी काळगे आणि परत लातूरमधून काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल अशी आमची आशा आहे। बरं, तरुण मोठ्या प्रमाणात तुम्हाला येतोय, तरुण तुमच्याकडे ओढा आहे तरुणांचा, त्याच पद्धतीनं शेतकरी जो आहे शेतकरी वर्ग येतोय, काय सांगाल? तरुणांमध्ये बेरोजगारीचा मोठा फटका बसताना आम्हाला जाणवतो आहे की अनेक वर्ष ह्या जिल्ह्याला जी आश्वासनं मिळाली होती किंवा देशालाच आश्वासनं मिळाली होती की 2 कोटी रोजगार प्रतिवर्षी निर्माण करण्यात येतील, पण तसं काही होताना तरुणांनी बघितलं नाही। ज्या वेळेस तरुणांनी 14ला पहिल्यांदा एखादं मतदान केलं असावं, तो 18 वर्षाचा असेल, तो आज 28 वर्ष झालेला आहे। कुटुंबाची जबाबदारी असेल, स्वतःचं लग्न असेल, नोकरी असेल, 10 वर्षानंतरही त्याची आशा पूर्ण होत नसेल तर तोही ह्या निवडणुकीमध्ये ह्यावेळेस निर्णायक मतदानासाठी मिळतोय। शेतकऱ्यांसाठी जर साधं उदाहरण घेतलं तर सोयाबीनचा भाव, लातूरमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात उगतं, 14चा भाव हा 4,500 रुपये होता,
आज आपण 24मध्ये आहोत तरी 4,500चा भाव आहे, पण लागवडीचे खर्च सगळे दुप्पट झालेले आहेत. शेतकरी आपलं नुकसान करून तर माल विकणार नाही, त्यामुळं सोयाबीन घरात बसून आहे. पण आयातीचे निर्णय ज्या सरकारनं घेतलेत की DOC असेल, पाम ऑइल असेल, आणि त्याच्यामुळं कुठल्याच भावाची उठाव होत नाहीत. परवा आपण बघितलं कांदा आयाती निर्यातीचं धोरण गुजरातने राबवलं, तर आज लगेच मग सगळ्या देशामधून त्याच्यावर ओरड सुरू झाली. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज त्याच्यावर उठवला, तर आज महाराष्ट्रालाही परवानगी मिळालेली आहे. ते आज ट्विटच्या माध्यमातून आपल्याला कळालं आहे. फक्त निवडणुकीच्या मध्ये हे सगळं होणं हे संयुक्तिक नाही आहे, आणि शेतकरी वर्ग आपल्या हक्कासाठी जरूर ह्यावेळेस व्यक्त होईल. डॉक्टर साहेब, मागच्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रचारात उतरलेला आहात. काय नेमकं तुम्ही अनुभव घेतलेला आहे? या माध्यमातून फिरत असताना सर्वसामान्य जनतेचा आक्रोश समोर येताना नेहमीच पाहण्यात येतोय. ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश हा पावलोपावली जाणवतोय, आणि जे चुकीचे धोरणं मागच्या काळामध्ये घेतली गेली ती नक्कीच शेतकऱ्याला मारक आहेत आणि शेती व्यवसायाला मारक आहेत. तर ते कुठंतरी बदलण्याची गरज येत्या काळामध्ये नक्कीच निर्माण झालेली आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न खूप गंभीर आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळत नाही आहे. विद्यार्थी रस्त्यावर येत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नावर महिलांचं संरक्षण आहे, महिलांचं आत्मनिर्भर होणं महिला जरुरी आहे, त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. तर या सगळ्या प्रश्नासाठी जनतेमध्ये असंतोष दिसून येतो. एकूणच लोकांना बदल हवा, त्या अनुषंगानं जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे उभं टाकलेली आहे, आणि विजय निश्चित असल्याचं मत 2 आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख आणि त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन धनंजय धारुंटेसह निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.